नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्याअंतर्गत येणारे साटक प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या गंभीर अवस्थेत आहे। आरोग्य केंद्रच आजारी असल्यामुळे परिसरातील सुमारे 20 गावांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। गेल्या वर्षभरापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टरच नाहीत, त्यामुळे रुग्णांना उपचाराविना इतरत्र भटकावे लागत आहे। या केंद्राची अवस्था इतकी वाईट झाली आहे की या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना शुद्ध पाणी देखील मिळत नाही। आरोग्य केंद्राचा असा एकही कोपरा नाही जेथून पाणी गळत नाही। स्वच्छतागृहांमध्ये देखील पाण्याची समस्या गंभीर आहे। यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रात वापरले जाणारे शस्त्रक्रियेचे साहित्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये किंवा उघड्यावर टाकले जात आहे, तर कधी कधी हे साहित्य सर्रास जाळून टाकले जाते। यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे। आमच्या गावातील लोकांना उपचारासाठी रामटेकला पाठवले जाते। इथे डॉक्टर नसतात आणि सुविधांची देखील वानवा आहे, असे ग्रामपंचायत सदस्य विशाल वेणीबागडे यांनी सांगितले आहे। तसेच एका स्थानिक महिलेने म्हटले की रात्री 11 नंतर इथे कोणताही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नसतो, त्यामुळे रात्री बेरात्री काही झाल्यास कुठे जायचे हा प्रश्न निर्माण झालाय। या गंभीर प्रकाराबाबत डॉक्टरांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय, ज्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। एकूणच साटक प्राथमिक आरोग्य केंद्राची ही दयनीय अवस्था तातडीने सुधारणे आवश्यक असून नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। दवाखान्यामध्ये काही सोयी नाही। दवाखान्यात कधी कधी पाणी नाही भेटत, दवाखान्यात पाणी नाही राहत। दवाखान्यामध्ये पेशंट लोक जातील तर ह्या येतं पाणी मागते, तेथं पाणी मागते, तेथं पाणी मागते, याचं त्याचे पाणी पिते, सफा पाणी नाही ठेवत। उद्या बिमारी झाली तर मग त्या गरीब लोकांनी कुठे द्यावा? माते खणणेवाल्यानं मग हे पाणी साफ नाही ठेवावं का? इच्छा याच्या व्यतिरिक्त आणखी काय त्रास? गोळ्या देते, इंजेक्शन आहेच नाही म्हणते। ते चिठ्ठीवाली दवाई लिहून देईन, इंजेक्शन देईन, तेव्हाच ते देणेवाली देईन ना। तुमचा इथे इलाज होत नाही? इथं इलाज नाही होत। पेशंट आहे कोणतं डिलिव्हरीचं पेशंट आलं जा म्हणते ना रामटेक, येतं काही होत नाही म्हणते, रामटेकले धाडतात। कोणी कोणतं कापलं हे, कोणी हे मस्तक कापलं, दवाखान्यात येईन ना रामटेकले जा म्हणते, येथून लिहून देते चिठ्ठीनं, रामटेकले धाडतात। खोटे थोडंच आहे, इथं काय होत नाही। जे खरं आहे ते खरं। हे एवढी मोठी PSC गावामध्ये असताना दुसऱ्या गावाला जाता येते का? आज आमच्या ह्या PSC मध्ये इथलं पाणी जमा आहे इथं की पेशंटला बहुत त्रास होऊन राहिला ना। वरून सयानी जे आपल्या दवाखान्याचे जे कर्मचारी आहे त्यांना सुद्धा बहुत परेशानी होऊन राहिलेली आहे ना। आता इथं हार्वेस्टिंगचं काम झालं आहे तरीसुद्धा पाणी छतवरून गळून राहिलं आहे आणि तिथं पाणी जमा होत आहे ना। आता कमीत कमी नाही निदान तरी 1993ला ही PSC बनलेली होती। आतापर्यंत नवीन PSCच्या काही ऑर्डर निघालेला नाही आणि आमचं म्हणणं असं आहे का इथं 20 गाव ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंदर येते आणि 3 उपकेंद्र आहेत। तरी आमची अशी इच्छा आहे का ही PSC नवीन व्हावं आणि लोकांना चांगला इथं इलाज व्हावा त्यांच्यावाला। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।